एक म्हातारी मरणी म्हातारीने पुरी बटेल होत्या दाखली आगाव होती जराशी म्हातारीन करता रडे मनी सीता हो माय म्हणे सीता का जंगल न पाखरू होत ना मनी माय म्हणे सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय ती भाऊजाई म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही हाडा हाडा बुकी राहिली म्हणे पण जी बिनले रडताय ती रडी जी रडताव नाही ती सैनच कर नाही बड्या भाऊजाया सैन करा तीच माझी दाखली आगाव होती म्हणे ताई तुम्ही सरका येईन काटा बरोबर काढसून पुढे ही बसतीन मग रडान सुरुवात करत म्हणे सीता हो माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आते तोंड चाळग्यापणा कराले गणजी भट्टीला म्हणे माय ती ननीन म्हणे व माय चांगलं रडती चांगलं ऐकायला भेटती 10 दिन बटीन खाती कसाल केडा पाडत बटणे तू रडता यायला पाहिजे असं परफेक्ट आमना दोंडाचा मग प्राध्यापक मरण बायको प्राध्यापिका आयरे साहेब बायको प्राध्यापिका सर मरणात मॅडम नुसती पुंडी पुंडी रडी गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही म्हणे लुटसले मग शब्द रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही सर नाही करता मॅडम रडायला लागणार व बाई माझा व बाई माझा मॅडम तो नको रडू बाई म्हणतो लागेच ते आपण तंगडील दोर बांधी एकला फेक दिसू तू नको रडू कारण आपल फेकू का तुले फेकू असा दांगडू होई जाईना तू नको रडू म्हणतो काकू असं रण दौरान करता वो बाई माझा नको मॅडम तू नको रडू बाई म्हणतो रडता बी यायला पाहिजे हो आणि जी बाई रडतायस ना हो अरे बसेल म्हातारीस मा मुकले माय असले अनुभव होई नवरा मरानंतर कितला का वायबार मरेना बर तिथले माहित राहत ना 70-80 वर्ष संगे राहायला ती आपलं चित्र कितलं आगावशी असं प्रत्येक म्हातारीने एक वाक्य राहस म्हणा राम हो माय मना झोपाया आंबा कसा कानी वही गया ना मना देव मी ते म्हणतो काकू सरक त्या आंबान काल दाबाईन मरजाशी म्हणतो